हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा यूट्यूब चॅनल. तर ह्याच्या अगोदर आपण 3 व्हिडिओज टाकले होते. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग सेकंड इयरला जे सब्जेक्ट आहे फोर्थ सेमिस्टरला त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट आपण क्वेश्चन डिस्कशन केलेत, न्यूमेरिकल डिस्कशन केलेले आहेत. ठीक आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ सॉइलच्या रिलेटेड म्हणा, परमियाबिलिटीच्या याच्या रिलेटेड म्हणा, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन केलं. तर आज लेक्चर नंबर 4 राहील. सगळ्यात इम्पॉर्टंट जे टॉपिक आहे मित्रांनो, इथं तुम्हाला हा क्वेश्चन कंपल्सरी 4 मार्काला भेटणार आहे या MSBT एक्झाम मध्ये. जिओटेक्निकलच्या पेपर मध्ये कंपल्सरी रिलेटेड टू विच टॉपिक? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. ठीक आहे, आता हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल कशासाठी इम्पॉर्टंट आहे? नाउ व्हॉट डू यू मीन बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे. ओके, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ वॉट? सांगा लवकर. इट इज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ सॉइल टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, द डेन्सिटी ऑफ सॉइल टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. इथं मटेरियल आपण कोणतं यूज करतोय? जिओटेक्निकल मध्ये सॉइल यूज करतो. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये फ्लुइड मेकॅनिक्स किंवा हायड्रोलिक्स मध्ये पण तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं टर्म भेटणार आहे. बट तिथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड म्हणजे फ्लुइड, समजा स्टँडर्ड फ्लुइड आपल्याकडे असेल तर तुम्ही दुसऱ्या फ्लुइडचं काय करू शकता? तुम्ही डेन्सिटीज फाइंड आउट करू शकता. म्हणजे युजिंग विच टर्म? दॅट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. लक्षात आलं? तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज यूज टू फाइंड आउट द डेन्सिटी ऑफ पर्टिक्युलर मटेरियल. लक्षात आलं? डेन्सिटी भेटला तर वेट भेटणार, व्हॉल्यूम, सगळ्या गोष्टी आपल्याला इझी जाईल वेन यू आर कॅल्क्युलेटिंग द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट व्हायटल पॅरामीटर आहे इन आवर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. तर ह्याच्याच रिलेटेड आपण एक न्यूमेरिकल बघणार आहेत. ते न्यूमेरिकल एकदम इम्पॉर्टंट आहे या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. 4 मार्काला कंपल्सरी विचारण्याची शक्यता 100% आहे. तर इथं 4 मार्क तुमचे फिक्स होणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर जे कोणी स्टुडंट नवीन असाल आपल्या चॅनलला, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं. चला, विदाउट वेस्टिंग टाइम आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करू. आता सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी डिस्कशन करतो. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर सेटअप लागतो, पर्टिक्युलर बॉटल लागतो, किंवा त्याला आपण पर्टिक्युलर ॲपरेटस म्हणतो. ओके, तर त्या ॲपरेटसचं नाव काय आहे? पिकनॉमीटर. लक्षात आलं का? तर त्या ॲपरेटसचं नाव काय? पिकनॉमीटर. तर इथं पिकनॉमीटर यूज करतो आणि त्याच्यामध्ये व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आपण परफॉर्म करतो युजिंग दॅट पिकनॉमीटर. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आपण मास ऑफ पिकनॉमीटर म्हणजे एमटी मास ऑफ पिकनॉमीटर आपण कॅल्क्युलेट करतो. त्याला काय म्हणतो? याला W1 म्हणतो. लक्षात आलं? तर फर्स्ट स्टेप काय आहे? यू हॅव टू टेक सॉइल सॅम्पल. जे काही सॉइल सॅम्पल तुम्हाला कोर्स ग्रेड सॉइल घेतलं, तर त्या कोर्स ग्रेड सॉइलचं तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला ह्या 4 स्टेप फॉलो करावं लागतात युजिंग पिकनॉमीटर. तर फर्स्ट स्टेप काय आहे? तुम्हाला मास ऑफ पिकनॉमीटर, एमटी मास ऑफ पिकनॉमीटर कॅल्क्युलेट करायचं, त्याला आपण W1 म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? मास ऑफ पिकनॉमीटर प्लस त्याच्यामध्ये काय फिल करायचं? सॉइल फिल करायचं, ते आहे तुमचा W2. त्याच्यानंतर मास ऑफ पिकनॉमीटर. नेक्स्ट स्टेप काय आहे? थर्ड स्टेप मध्ये काय करतो आपण? पिकनॉमीटर मध्ये सॉइल आणि वॉटर ऍड करून त्याचा मास कॅल्क्युलेट करतो, त्याला आपण म्हणतो W3. आणि त्याच्यानंतर लास्ट फायनल आहे पिकनॉमीटर मध्ये पूर्ण बॉटल मध्ये, ते पिकनॉमीटर बॉटल मध्ये आपण काय करतो? वॉटर फिल करून त्याचं मास कॅल्क्युलेट करतो आणि त्या व्हॅल्यूला किंवा त्या पॅरामीटरला आपण W4 ने डिनोट करतो. लक्षात आलं? तर हे वेइंग मशीन मध्ये, वेइंग बॅलन्स मध्ये आपण यूज करून याचे वेट्स कॅल्क्युलेट करतो. तर इथं 3 सॅम्पल्स दिलेले आहेत. ओके, सॅम्पल 1, सॅम्पल 2 आणि सॅम्पल 3. तुम्हाला इंडिव्हिज्युअल सॅम्पलचं पण विचारू शकतात. बट इथं सगळ्यात महत्वाचं काय दिलंय क्वेश्चन मध्ये? रीड करा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट वॉज कंडक्टेड इन लॅबोरेटरी बाय पिक्रोमीटर मेथड अँड रेकॉर्डेड ऑब्झर्वेशन्स आर ॲज बिलो. म्हणजे काय? तुम्हाला रेकॉर्डेड ऑब्झर्वेशन्स तुम्ही रेकॉर्ड करून घेतलेलं आहे आणि ते या टेबल मध्ये शो केलेलं आहे. फाइंड द ऍव्हरेज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल, म्हणजे जीचं ऍव्हरेज तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते पर्टिक्युलर सॉइल साठी काय राहणार? त्याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे, ऍव्हरेज कशासाठी घेतो? टू इन्क्रीज द अॅक्युरेसी ऑफ द टेस्ट. ओके, चलो.
आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हे सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहून दिलेले आहेत. मी याच्यामध्ये वापस लिहिणार नाही सोल्युशन मध्ये, डायरेक्टली मी मूव्ह ऑन करतो. फर्स्ट जे आहे मित्रांनो, फर्स्ट स्टेप याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॅम्पल वन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॅम्पल वन, त्याला आपण G1 ने डिनोट करू. फॉर्म्युला काय राहतो? W2 मायनस W1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 मायनस W3 मायनस W4. हे पाठ करून ठेवायचं आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला 4 मार्क देणार आहे. प्रॉब्लेम प्रॉब्लेम रिलेटेड टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय फॉर्म्युला आहे? W2 मायनस W1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 मायनस W3 मायनस W4. आता हे सगळ्या नोटेशन्स मी देऊन म्हणजे ह्या टेबल मध्येच मेन्शन करून दिलं. आता फक्त तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. वन बाय वन आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. आता W2 फॉर सॅम्पल वन वर फोकस करा. सगळ्या व्हॅल्यूज खालच्या यूज करायची तुम्हाला. W2 ची किंमत आहे 918 मायनस किती आहे 652 डिवायडेड बाय 918 मायनस 652 मायनस काय करावं लागेल 1470 मायनस 1640. तर हे व्हॅल्यूचं तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर आपण आफ्टर कॅल्क्युलेशन त्याची व्हॅल्यू बघा मित्रांनो, किती येईल ती व्हॅल्यू? दॅट इज 2.77. ऍज पर माय कॅल्क्युलेशन किती राहणार ते व्हॅल्यू? 2.77. तुम्ही कॅल्सी घेऊन चेक पण करू शकता. आता नेक्स्ट आहे सॅम्पल नंबर 2 मित्रांनो. आता त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॅम्पल 2. ओके, सॅम्पल 2. तर बघा G2 इक्वल्स टू फॉर्म्युला सेम राहील. W2 मायनस W1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 मायनस ऑफ W3 मायनस W4 इक्वल्स टू. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता ह्याचे व्हॅल्यूज म्हणजे सॅम्पल नंबर 2 च्या व्हॅल्यूज घ्यायचे. ते व्हॅल्यूज तुम्हाला इथं मेन्शन्ड आहे त्या टेबल मध्ये, ते व्हॅल्यूज घ्यायचे. तर हे 950 मायनस 652 डिवायडेड बाय 950 मायनस 652 मायनस ऑफ काय करावं लागेल? W3 मायनस W4. ओके. तर आपण काय केलं इथं? हो सॉरी, हे उलट झालं. तर हे 1640 मायनस 1470 करावं लागेल हा. कारण की W3 मायनस W4 आहे, म्हणजे 1640 मायनस 1470. ओके. तर इथं पण सेम 1658 मायनस 1470. करेक्ट आहे. तर वेट ऑफ पिकरोमीटर वॉटर चेंज होणार नाही आणि मास ऑफ पिकरोमीटर चेंज होणार नाही. ते टेबल ऍज इट इज राहील फॉर पर्टिक्युलर सॅम्पल्स वी हॅव कन्सिडर्ड. ओके. तर ह्याचं कॅल्क्युलेशन मित्रांनो बघा 2.71 ऍज पर माय कॅल्क्युलेशन. तुम्ही एकदा चेक करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे सॅम्पल नंबर 2 साठी, सॉरी सॅम्पल नंबर 3 साठी. तर लिहा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॅम्पल 3. ठीक आहे. तो फॉर्म्युला तेच राहील. G3 इक्वल्स टू W2 मायनस W1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 मायनस W3 मायनस W4. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 933 मायनस 652 डिवायडेड बाय 933 minus 652 minus of 1649 minus 1470. ठीक आहे. आफ्टर कॅल्क्युलेशन ह्याची किंमत बघा मित्रांनो किती येईल? 2.754 हे व्हॅल्यू आहे. बट आपल्याला हे व्हॅल्यूज तर स्पेसिफिक सॅम्पल साठी फाइंड आउट केल्या, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचे व्हॅल्यूज. आता आपल्याला ऍव्हरेज घ्यायचा आहे. म्हणजे इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा ऍव्हरेज कसा घेणार? G1 प्लस G2 प्लस G3 होल डिवायडेड बाय 3. कारण की समेशन ऑफ नंबर समेशन ऑफ व्हॅल्यूज ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन 3 आहेत, तर इथं 3 न डिवाइड केलं. ओके. चलो, तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 2.77 प्लस 2.71 प्लस 2.754 होल डिवायडेड बाय 3. तर याचा ऍव्हरेज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मित्रांनो ऍज पर माय कॅल्क्युलेशन
744 हा तुमचा ऍव्हरेज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी राहील फॉर द पर्टिक्युलर सॅम्पल. सॅम्पल्स किती घेतल्यात? 3. 3चं ऍव्हरेज काढलं तर ऍव्हरेज किती आलं? 2.744. तर अशा पद्धतीने तुम्हाला या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. एकदम सोपा बेसिक प्रॉब्लेम येईल तुम्हाला. जास्त ताण घ्यायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, हा जे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला विसरू नका. हाच फॉर्म्युला 4 मार्काचा, बाकीचे तर इझी आहे. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर सारखं क्वेश्चन आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपण लेक्चर नंबर 4 मध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइलचं न्यूमरिकल कम्प्लीट केलं. जेवढे काही न्यूमरिकल्स आतापर्यंत घेतलेले आहेत ते एकदा रिवाइज करा प्रॉपरली, एका पेजवर लिहून काढा. हा जेवढे काही न्यूमरिकल्स येणार ते ऍज इट इज तुम्हाला तुमच्या एमएसबीटी च्या पेपर मध्ये दिसणार आहेत. हे माझी गॅरंटी. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओ जे राहणार ते सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. दॅट इज स्टँडर्ड प्रॉप्टर टेस्ट वरचं एक प्रॉब्लेम आपण घेणार आहे युझिंग ग्राफ. ठीक आहे. तर ग्राफ पेपर तुम्ही रेडी ठेवायचं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता व्हिडिओ बघून, तर तुम्ही ग्राफवर प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे. हे लेक्चर आपण इथं वाइंड अप करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद.